आजची रेसिपीचं नाव आहे हैदराबादी एकनी चिकन करी। यात आपण अर्धा किलो चिकन घेतलं आहे। त्यात पुदिना, हिरवी मिरची, कोथिंबीरचं पेस्ट टाकलं आहे आणि अद्रक लसणचं पेस्टही टाकलं आहे 2 चमचे। त्यानंतर ह्यात जाईल 1 टोमॅटो, त्यानंतर ह्यात जाणार आहे कस्तुरी मेथी, त्यानंतर ह्यात जाईल बिरिस्ता जो 2 कांद्याचा मी इथं करून घेतला आहे, त्याला कुच करून आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत। त्यानंतर ह्यात जाईल 150 ग्रॅम दही, आता काही मसाले आपण ह्यात टाकूया। एव्हरेस्ट लाल तिखट, एव्हरेस्ट काश्मीरी लाल मिर्च, हळद, धने पावडर, बिर्याणी मसाला, गरम मसाला आणि अख्खा गरम मसाले। अख्खे गरम मसाल्यामध्ये मी स्टार फूल घेतला आहे आणि 6 जिरे, काळी मिरी, लवंग आणि काही विलायच्या। 1 लिंबूचा रस ह्यात जाईल। 1 वाटी साजूक तूप, ज्या तुपामध्ये मी बिरिस्ता बनवला होता तेच तूप मी इथं वापरत आहे। आता ह्यात जाईल 1.5 टेबलस्पून मीठ। मीठ तुम्ही चवीनुसारही टाकू शकता। आता ह्या सर्व मिश्रणाला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे। जसं आपण बिर्याणीला मॅरिनेशनला टाकतो त्याच हिशोबाने आपण ह्यालाही मॅरिनेशनला ठेवणार आहोत 2 तास किंवा 4 तास। जितके वेळ तुम्ही ठेवाल तितका सॉफ्ट चिकन होणार। तर मी इथे 4लाच ह्याला ठेवलं होतं। आता ह्यात मी टाकली आहे काजूची पेस्ट। काजूच्या पेस्टमध्ये मी आणखी काही इन्ग्रेडियंट्स ॲड केले, जसे की 2 कांदे आणि 1 टमाटर। आता हे सर्व पेस्ट मिक्स करून मी कुकरमध्ये ह्याला उतरून घेत आहे। आता थोडंसं ह्याच्यात पाणी टाकायचं आहे, कारण की चिकनलाही अंगाचं पाणी सुटते आणि 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। तुम्ही बघू शकता किती छान हे हैदराबादी एकनी चिकन करी झाली आहे। ह्याला तुम्ही भाकरीसोबत किंवा पोळीसोबतही सर्व करू शकता।